2026च्या जागतिक आरोग्य दिवसाचा वर्ल्ड हेल्थ डे मुख्य विषय थीम काय होता? उत्तर आहे टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. हा 2026चा अधिकृत विषय असून तो विज्ञानाच्या आधारे आरोग्यासाठी एकत्र येण्यावर भर देतो. कोणत्या राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना दरमहा अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे? उत्तर आहे ओडिसा. ओडिसा सरकारने अन्न सुरक्षा बळकट करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 5 किलो अतिरिक्त तांदूळ देणारी ही योजना जाहीर केली आहे. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? उत्तर आहे गीतांजली ओमप्रकाश. गीतांजली ओमप्रकाश यांनी हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून इतिहास रचला आहे. नागपूर जवळील उमरेड पवनी करहंडला अभयारण्य अलीकडे कोणत्या विशेष कारणामुळे चर्चेत होते? उत्तर आहे दुर्मिळ काळ्या रंगाचे ठिपकेदार हरिण दिसले. अभयारण्यात प्रथमच अशा प्रकारचे दुर्मिळ वैशिष्ट्ये असलेले हरिण आढळल्याने या ठिकाणाची चर्चा झाली. भारतातील प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली तैनात करणारे पहिले बंदर कोणते ठरले आहे? उत्तर आहे व्हीओ चिदंबरनार बंदर. हे बंदर 360 डिग्री देखरेख ठेवणारी प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली बसवणारे पहिले भारतीय बंदर ठरले आहे. सब पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? उत्तर आहे आशुतोष अग्निहोत्री. आशुतोष अग्निहोत्री यांनी प्रभू रामांच्या जीवनावर आधारित हे नवीन पुस्तक लिहिले आहे. जागतिक तायक्वांदो क्रमवारीत 5व्या स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? उत्तर आहे रूपा बायोर. रूपा बायोर यांनी 2021 मध्ये 123व्या क्रमांकावरून 2026 मध्ये 5व्या क्रमांकावर येत मोठी झेप घेतली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने पवन ऊर्जा विंड एनर्जी क्षमतेत किती वाढ करून विक्रम प्रस्थापित केला आहे? उत्तर आहे 6.05 गिगावॉट. भारताने या वर्षात 6.05 गिगावॉट पवन ऊर्जा क्षमता वाढवून एक सर्वकालीन वार्षिक विक्रम नोंदवला आहे. नवीन शिक्षण सुधारणा उपक्रमांतर्गत AI आणि कोडिंग शिक्षण अभ्यासक्रम कोणत्या वर्गांसाठी सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे इयत्ता 3री ते 8वी. विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक डिजिटल कौशल्ये विकसित करण्यासाठी इयत्ता 3री ते 8वी पर्यंत हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. स्कूल चले हम ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सार्वत्रिक नोंदणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी सुरू केली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश सरकारने राज्यातील मुलांची शाळांमधील नोंदणी वाढवण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.